कुठं आहे रे? काय भेटत नाही यार, रस्ता नक्की समजतच नाही. त्याच्या बागाच बागा आहेत. आंबे इकडे जवळजवळ मोठे झालेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय. हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता चौथ्या लोकेशनकडे जातो आहे. गोपालगड फोर्ट चंडिका देवी मंदिरापासून जवळजवळ 8 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे. चला निघूया. आपल्यासोबत आपले मित्रमंडळी. चंडिका देवी मंदिरापासून जवळजवळ पूर्ण घाट रस्ता होता. वाहने सावकाश चालवा याल तेव्हा. पण आता आपण दाभोळ फेरी बोट आहे तिकडे जातो आहे. बघताय या साईडला फेरी बोटीकडे जायचं आपल्याला. दाभोळ जेट्टीवर आलो आहे. जेट्टी गेली मागाशी, आता 2:15ची आहे. जवळजवळ 15 मिनटं आपल्याला थांबायला लागणार आहे. गाड्या लागल्यात बऱ्यापैकी इकडं. बघता इकडे तिकीट घर आहे. जेट्टी आले, आता फटाफट आपण गाड्या टाकूया आतमध्ये. जेट्टीची तिकीट काढले मित्रांनो. इकडं पर बाईक 65 आहे आणि पर पर्सन 20 आहे सिंगल. फायनली जेट्टीमध्ये गाडी लावले आपण. आपल्या सर्व गाड्या आल्या तिकडं. जेट्टी लागले. बाकी बघता इकडं समुद्र. प्रेम सर गाडी कुठं आहे? जेट्टी निघाले आहे. प्रेम सर कसं वाटतंय? भारी ना. आपली बाईक इकडे उभी आहे आणि काही आणि पप्पे तिकडे आहेत. वा, एक नंबर काम. नजारा बघताय. दाभोळ खाडी, नारळीच्या बागा. आता ही साईड पुढं होईल. जी पाटी होती आपण गाड्या चढवल्या होत्या ना, ती साईड पुढं होईल म्हणजे तिकडे उतरायला बरं पडेल. हे बघा पूर्ण फिरली जेट्टी. हा मंडळी, हा वरती असा कोण आणि हा जेट्टीचा प्रवास एकदम भारी. त्याला जाऊन दे. पोरं बोलतायत उड्या टाकायच्या काय? टाका मी उड्या टाकायच्या आणि टाका उड्या. पोरं फुल मूडमध्ये आहेत. बोलतात होऊया याच्यात. पोरांना सवय आहे रे. सावित्री नदी आपल्याकडे जेट्टी पण होती. जेट्टीचा पण अनुभव आला पोरांना. पोहोचलो आपण आता जवळजवळ किनाऱ्यावर. चला निघूया पटापट. जेट्टीतून उतरलो आपण, राईट मारला आणि तसंच पुढं आलो. रस्ता वळणाच आहे, तर गुगल मॅप लावूनच आहे. आणि की मगाशी बोलल्याप्रमाणे जेट्टीने 8 किलोमीटर दाखवतो आहे आणि बाकी असं 16 किलोमीटर दाखवतो आहे. पण तसं काय नाही आहे. ऑप्शन जेट्टीचाच आहे. जेट्टीने सेवा लागेल तुम्हाला. गोपालगड अजून 6 किलोमीटर दाखवतो आहे त्या साईडला. चला जाऊया. हे बघता इकडून आलो आपण. विठ्ठल मंदिर आहे समोर. बोर्ड दिसतोय तुम्हाला. गोपालगड या साईडला. चला जाऊया. जाताना मध्येच बघा निसर्ग हॉटेल लागलं आहे. इथं आम्ही जेवतोय आणि मग पुढचा प्रवास करू. आपल्या बाईक वगैरे इकडे लावल्यात. इथं एक विहीरसुद्धा आहे. पाणी आहे याच्यात. बघताय किती खोल आहे. नारळीचं झाड आहे आणि इकडे चिक्कूचं झाड आहे. बघा चिक्कू लागल्यात. मस्त होमस्टे आहे. वरती पण रूम्स आहेत. इकडं हॉटेल आहे म्हणजे, पण स्टे पण आहे यांचा. परिसर पण एकदम मस्त आहे. बघताय निसर्ग हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे आम्ही. चौघांनी पण व्हेज थाळ्या मागवल्यात. व्हेज थाळीमध्ये बघताय तुम्ही पापड आहे, चपाती आहे, इकडे वाटाणा भाजी आहे, डाळ आहे, भात, ही पापडीची भाजी आहे, लोणचं आहे. कसं आहे प्रेम सर जेवण? छान. अनिकेत संपले माझा क्लास आहे. क्लास. चला जेवूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. गोपालगड 120 रुपये थाळी आहे. एकदम ओके. तर मित्रांनो जेवण झालं आमचं. गोपालगडला निघतो आता. जवळजवळ इथून 1 किलोमीटर आहे. निसर्ग हॉटेल दिसतंय. इथं आम्ही जेवलो. शाकाहारी जेवलो. व्हेज थाळी 120 रुपये होती आणि आम्ही स्टे पण रात्री इथंच करणार आहे.
वरती रूम आहे, नंतर दाखवतो तुम्हाला रूम वगैरे. चला जा. पासून गोपालगडकडे जाणारा रस्ता एकदम घाट रस्ता आहे, तर सावकाश या, छोटा रस्ता आहे. चला जाऊया. फायनली गोपालगडकडे आलो आपण. पाठी बघा. गोपालगडची इथं माहिती दिलेली आहे. गोपालगड हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाने 16व्या शतकात बांधला. इसवी सन 1660मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा कायदा घेऊन सिद्दी खैतारने तो इसवी सन 1699मध्ये जिंकला. त्यानंतर इसवी सन 1744मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्धीच्या ताब्यात राहिला. या काळात सिद्धीने किल्ल्याचा विस्तार करून त्या सुधारणा केल्या. तदनंतर तुळाजी आंग्रेने किल्ल्याचा विस्तार केला. इसवी सन 1888 रोजी कर्नल केंद्रे यांनी किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तर प्रश्न राहतो, या किल्ल्याचा गोपालगड नाव कसे पडले? आपण माहिती असेल, तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपालगड करण्यात आले. बघता इकडं तुम्ही माहितीनंतर स्टॉप करून पण वाचू शकता. गोपालगड पूर्ण गडाच्या आतमध्ये गाडी येते. आपली मंडळी आले इकडं आणि आंब्याची राखणदारी करणारे लोक राहतात. हा चिक्कार आंबा आलाय. पप्या किती डझन पाहिजे बोल? मला 1 डझन दिलं तरी बस झालं. आहे थोडी ट्रेकिंग आहे. बाजूला मस्त समुद्र आहे, बघूया आपण. समुद्राचा आवाज येतो इथून. पप्प्या आपल्या पुढं होता, आपल्याला बघा कुठं आणून सोडला. हे बघा मार्शे टॉप. कसं जाणार? तिकडं बघा समुद्राचा मस्त आवाज येतोय. आपण मेन पॉईंटवर जाऊया. गडावर भरपूर झाडं आहेत, मेन म्हणजे आंब्याची जास्त आहेत. मेन पॉईंटकडे जाऊया. हे बघा तटबंदी ढासळले इकडं, एकदम पडक्या अवस्थेत आहे. वडाचं झाड पण दिसलंय, खूप जुनं दिसतंय. बघताय पाया, बापरे. आपल्या उंचीवर आंबे लागलेत. आपल्या उंचीच्या खालती पण आंबे आहेत. आंबे आहेत सर्वकडं. साईडला बघा इकडं. कोकणात आलं तर आंबा पाहिजेच. हे बघा आंबे बघा कुठे कुठे आहेत. प्रेम सर किती आंबे पण इकडून आलो. मगाशी पप्प्याच्या नादाने आपण या वस्तीकडून तिकडे खालती गेलो. आता एकदम आपण बरोबर रस्त्याला आलोय. पप्प्याच्या नादातच चालू आहे सुद्धा. पप्प्याच्या नादात चालू आहे. आंबे कॅमेराला पण आंबे लागतात. इकडं विहीर दिसते, बघता तुम्ही. विहिरीच्या साईडने जो खडक दिसतोय तो जांबा दगडाचा खडक आहे. कुठं आहे रे? काय भेटत नाही यार रस्ता. नक्की समजतच नाही. आंब्याच्या बागेत आलो की गाड्यावरती आलं. पप्प्या जिकडं रस्ता काढतो तिकडनं जाणं जरा रिस्की वाटतंय. आता परत चुकलाय तो. दरवाजा कवर केला. आता दरवाजा साईडने असं सरळ जातोय वरती तटबंदीवर. बघताय मित्रांनो, भली मोठी संरक्षण भिंत आहे. तटबंदी बोला याला. खालपर्यंत आहे पूर्ण. विहीर भेटले इथं. पाणी नाही आहे, पडक्या अवस्थेत आहे. इकडून एंट्रन्स आहे तिचा, पूर्ण भग्न अवस्थेत आहे. बघताय आपण बाईक लावली जवळजवळ तिथं. ठीक आहे. आपले पप्प्या शेट निघाले पुढं, त्या साईडने तसे निघाले. तसे निघून असे आले. शेवटी आले कुठं? इथं परत. काय बोलाल याच्याबद्दल? म्हणजे आम्हाला उगाच त्रास दिलात की? बोला, काहीतरी बोला कॅमेऱ्यामध्ये. तुम्हाला रस्ता माहिती होता? माहीत तर नव्हता, पण आम्ही ते आवाज बघायला गेलो होतो लाटेंचा. अच्छा. पण त्याच्यामुळं आपल्याला तिकडे विहीर बघायला भेटली.
वडाचं झाड भेटलं आणि तिकडची तटबंदी पण बघायला भेटली. चला आपण जाऊया. हे बघा इकडं पायऱ्या आहेत, इथून वरती जाऊया आपण. काही पायऱ्यांच्या आधी बंद खोली दिसते, आतमध्ये असं पसारा पडला आहे सर्व. नक्की काय असावं माहीत नाही, कदाचित धान्य कोठारसुद्धा असू शकतं. चला जाऊया वरती. तटबंदीचे दगड बघा किती मोठे आहेत. त्यावेळेस हे कसे इथं रचले असतील आणि त्याच्यामधला जो मटेरियल आहे तो आजही दिसत नाही. मे बी चुना आणि गुळ मिक्स करून त्याचं काहीतरी मिश्रण असायचं याच्यामध्ये टाकायला. तर मित्रांनो फायनली आपण गोपाळगडाच्या टॉपवर आलो आहे. आपण बाईक त्या साईडला लावली. तिकडं जवळजवळ पूर्ण गडावर आंब्याच्याच जास्त बागा आहेत आणि आंबेसुद्धा भरपूर आलेत. आत्ता गडावर आम्ही 4 जणच आहोत. थोडे पर्यटक होते पण ते गेलेत. गडावरून समुद्रकिनारा खूप भारी दिसतो, मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. पण गडावर येण्यासाठी आहे ना दाभोल जेट्टीतून बघितलं, दाभोल जेट्टीतून आम्ही पूर्ण किनाऱ्याला आलो. त्याच्यानंतर तिथून आम्ही जवळजवळ 6 किलोमीटर बाईकने प्रवास केला. येताना घाट लागतो, छोटा रस्ता आहे, सांभाळून या. हा आपला भगवा ध्वज फडकतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समुद्र दाखवतो मी तुम्हाला, खूप भारी नजारा दिसतोय समुद्राचा. पण हे बघा अथांग समुद्र, लाटा बघताय किती. हॅलो एव्हरीवन, ही जे गोपाळगड फोर्ट आहे चंडिका देवी मंदिरपासून जे आपलं लास्ट लोकेशन होता तिथून 17 ते 18 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. आणि गोपाळगडवरचं स्पेशली एक आहे की 16th सेंचुरीमध्ये बनला होता. आणि तुम्ही वशिष्ठ रिवर ऐकला असेल, वशिष्ठ रिवर एकदम आपल्या राईट साईडला आहे. आणि ह्या वशिष्ठ रिवरच्या एकदम जवळ आणि एकदम तोंडाच्या समोर म्हणजे इन द माउथ ही फोर्ट बनलेला आहे. एकदम सुंदर असा फोर्ट. आणि ह्याचा बेस्ट व्ह्यू जर तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्या विंडोमधून बघू शकता. आणि इथं थंड हवा येते आणि सुंदर ह्या वशिष्ठ रिवरची यू कॅन एन्जॉय फ्रॉम दिस प्लेस. थँक्यू. बघताय मित्रांनो गडाची तटबंदी बाहेरून आणि बाजूचा आजूबाजूचा परिसर. आपण गडाच्या बाहेर आलो आहे. तटबंदी बघताय व्यवस्थित आहे एकदम, या साईडला पण बघताय. पण तटबंदीच्या खाली जर बघताय ना तुम्ही तर ही खोल दरीसारखं वाटतं आहे. खोल दरी पूर्ण गडाला आहे. कदाचित या भिंतीला संरक्षण देण्यासाठी त्यावेळेस पाणी वगैरे भरलेलं असावं इथं, जेणेकरून जरी शत्रूने हमला केला किंवा शत्रू ही तटबंदी पार करायचा जरी विचार केला तरी वरून गोळे वगैरे टाकून त्यांना पराभूत करता येऊ शकतं. त्याच्यामुळे हे सर्व दरी केलं. मी तुम्हाला पुढं पण दाखवतो, थांबा. हे बघा अशी दरी पूर्ण गडाला अशी गोल राऊंड मारून आहे, जेणेकरून शत्रू ही भिंत पार करून वरती जाऊ नये. त्याच्यामुळे इकडे त्यावेळेस कदाचित पाणी भरलेलं असावं. तर मित्रांनो आपण जवळजवळ 4 लोकेशन कंप्लीट केले आहेत. आपण ते एपिसोड 1, 2 असं करू किंवा पार्ट 1, पार्ट 2 असे सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर गोपाळगडवरून आता आम्ही निघतोय. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे समजू द्या. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, बटला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.